विनाकारण होणारी चिडचिड कोणाकोणाच्या बाबतीत होते हो? आहेत का सगळेजण याच कॅटेगरीमध्ये? कधी कधी होतं असं, घरामध्ये एक छोटीशी गोष्ट पडली, समजा म्हणजे चहामध्ये साखर थोडीशी कमी झाली, मुलांनी एखादी गोष्ट जागच्या जागी ठेवली नाही, अचानक आपल्याला प्रचंड राग येतो, आपण समोरच्यावरती डाफरतो, अगदी ओरडतो, आणि नंतर शांत झाल्याच्या नंतर आपण स्वतःला स्वतःचा पश्चाताप करून म्हणतो, अरे गोष्ट तर एवढीशीच होती, रागवण्याची गरजच नव्हती. तुमच्यासोबत पण होतंय का असं? आणि सारखं सारखं होत असेल तर विचार करा, राग त्या छोट्या गोष्टीवर होता की मनात आधीच साठलेल्या दुसऱ्या कोणत्या तरी मोठ्या गोष्टीचा तो स्फोट होता? सायकोलॉजीनुसार याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. म्हणजे इमोशन एका ठिकाणी काढायची होती पण ती काढली गेली नाही, साठली त्याच्यामुळे. म्हणजे आपल्या मनामध्ये आधीच काहीतरी मोठे टेन्शन असतं, पैशाचं टेन्शन असतं, नात्यामधल्या रिलेशन बद्दल टेन्शन असतं, आणि आपण तिथे ते व्यक्त नाही करू शकत, व्हॉट एव्हर द कारण. बरोबर ना? मग मेंदू त्या रागाला दाबून ठेवतो, आणि दाबून ठेवल्याच्या नंतर पण मन जे आहे ना आपलं, ते कुकर नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये ताण तसंच राहील. ज्यावेळेस त्या मनाची ती बॉर्डर लाईन येते ना, क्षमता संपते ना, त्यावेळेस तो दाबलेला तो राग, ज्यांच्यावरती आपण काही गरज नसताना राग काढू शकतो ना, त्या सगळ्यांवरती राग निघतो. घरच्यांवर, मुलांवर, साध्या साध्या गोष्टीवर चिडचिड चिडचिड बनवून बाहेर पडतो. आता ती चिडचिड काय दाखवते? तुमच्या आतल्या मनात, तुमच्या मनामध्ये खूप कचरा साठला आहे, जो भावनिक आहे, नकारात्मक आहे, आणि तुमची मानसिक ऊर्जा म्हणजे मनशक्ती त्याच्यामुळे खूप कमकुवत होती. आता याच्यावरती उपाय काय आहे? साधा, सोपा आणि प्रॅक्टिकल आहे बरं का. ज्यावेळेस तुम्हाला कधी अचानक कोणत्या तरी गोष्टीवरती राग येईल, चिडचिड होईल ना, राग आल्या आल्या समोरच्याला एक शब्द पण बोलायचा नाही. फक्त डोळे बंद करा. बरं, डोळे पण बंद नका करू. मोठ्याने श्वास घ्या. 5 श्वास तुम्हाला घ्यायचे. 4 सेकंद श्वास घेण्यासाठी, 4 सेकंद होल्ड करण्यासाठी, आणि 4 सेकंद पुन्हा सोडण्यासाठी. मेंदूला लॉजिकली विचार करायला आहे ना थोडासा वेळ मिळतो. रागाचा जो अचानक झटका आलाय ना तो शांत होतो. हा नियम तुम्ही आज वापरून बघा बरं. तुमच्या चिडचिडीवर तुम्हाला कंट्रोल मिळवता येतोय का? आणि मिळवता आला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पण हा राग जर तुम्हाला मुळापासून उपटून टाकायचा असेल ना, तर आधी तुमच्या मनातला तो नक्की स्ट्रेस कोणता आहे ते तर समजून घ्या. आणि त्याच्यामुळेच तुमचा मानसिक स्ट्रेस किंवा ओव्हर थिंकिंग नक्की कोणत्या पातळीवर आहे ते चेक करण्यासाठी आपली सेल्फ असेसमेंट टेस्ट एकदा द्या. फक्त 20 प्रश्नांची उत्तर देऊन तुम्ही तुमचा मेंटल हेल्थ स्कोर घर बसल्या फ्रीमध्ये जाणून घेऊ शकता. या फॉर्मची लिंक खाली पहिल्या कमेंटमध्ये पिन केलेली आहे. आत्ताच त्या लिंकवर क्लिक करा, तुमची टेस्ट द्या आणि स्वतःला या चिडचिडीतून मुक्त करा. चला, स्वतःला बदलूया.